नमस्कार, मी तेजल चौकेकर खोत डॉक्टर मंत्रा या विशेष कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आजचा आपला विषय आहे मूळव्याधीवर आयुर्वेदिक उपचार आणि यावर आपल्यासोबत चर्चा आणि मार्गदर्शन करण्यासाठी आले आहेत आयुर्वेद या क्षेत्रातील एक उल्लेखनीय व्यक्तिमत्व असलेले डॉक्टर संदीप कोलते सर. संदीप सर, तुमचं लोकशाही मराठीमध्ये खूप खूप स्वागत. नमस्कार सर, तुमच्याशी चर्चा करायचीच आहे, मात्र प्रेक्षकांना तुमची थोडक्यात ओळख करून देते. डॉक्टर संदीप कोलते यांनी कॉलेज ऑफ आयुर्वेद अँड रिसर्च सेंटर पुणे येथून शिक्षण घेतलंय. 2022 मध्ये त्यांनी गुरुवेद हेल्थ केअरची स्थापना केली. सध्या ते या संस्थेचे फाउंडर आणि CEO आहेत. त्यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली गुरुवेद हेल्थ केअरने अल्पावधीतच झपाट्याने प्रगती केली आहे. आज त्यांच्या मार्गदर्शनाखाली 40 पेक्षा अधिक हेल्थ काउन्सिलर्स लोकांच्या आरोग्य सेवेत कार्यरत आहेत. यांचे सर्व प्रोडक्ट्स हे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया FDA अप्रूव्ड, ISO सर्टिफाईड आणि GMP सर्टिफाईड आहेत. ते अगदी सोप्या आणि नैसर्गिक पद्धतीने मूळव्याध, फिशर आणि भगंदर या आजारांवर प्रभावी आणि सुरक्षित उपचार देतात. डॉक्टर, तुमची ओळख तर मी प्रेक्षकांना करून दिलीच आहे, मात्र आता मला तुम्हाला काही प्रश्न विचारायचे, तर आपण प्रश्नांना सुरुवात करूया. हो, नक्कीच. डॉक्टर, माझा पहिला प्रश्न असा आहे की मूळव्याध आणि भगंदर आणि फिशर या तिन्ही आजारांमध्ये नेमका काय फरक आहे? ओके. सर्वप्रथम आपण हे समजून घेतलं पाहिजे की मूळव्याध, फिशर आणि भगंदर हे एक गुदद्वाराजवळ होणारे 3 प्रकार आहेत. गुदद्वाराजवळ दुखणे, आग होणे किंवा जखम होणे यालाच पेशंट मूळव्याध झाला असं समजतात. परंतु या 3 प्रकारांचे वर्गीकरण आपण लक्षात घेतले पाहिजे की मूळव्याध म्हणजे काय. जेव्हा आपल्याला कॉन्स्टिपेशन होते किंवा पोट साफ होत नाही, यावेळेस जेव्हा आपल्या ॲनल व्हेन्स ज्या असतात त्याच्यावरती प्रेशर आल्यानंतर तेथे त्या व्हेन्स सुजून त्याचे मूळव्याधामध्ये किंवा हेमरॉइड्समध्ये रूपांतर होते. याच्यामध्ये आपण जो दुसरा प्रकार होतो, जेव्हा आपण कॉन्स्टिपेशन्स होते किंवा हार्ड स्टूल्स होतात, तेव्हा गुदद्वारामध्ये चिरा पडणे किंवा तिथे जखम होणे, त्यामधून रक्तस्राव होणे याला आपण फिशर म्हणतो. आणि आपला जो तिसरा प्रकार आहे त्याला आपण भगंदर. भगंदर म्हणजे ॲनल सर्कम्फरन्समध्ये 1 किंवा 2 बोटं सोडून त्या ठिकाणी 2 सेंटीमीटर, 5 सेंटीमीटर किंवा 10 सेंटीमीटर असा एक नळीसारखा ट्रॅक तयार होतो, त्याला आपण भगंदर म्हणतो. भगंदर म्हणजे काय, तिथे एक बेंड येते किंवा पुरळ आल्यासारखे वाटते आणि त्याच्यातून चिकट स्राव येणे किंवा पू येणे या सगळ्या गोष्टी घडतात, याला आपण भगंदर म्हणतो. यामध्ये खूप वेदनाही असतात. निश्चितच डॉक्टर, आता तुम्ही मूळव्याध आणि भगंदर या गोष्टी कशामुळे उद्भवतात या सांगितल्यास, मात्र या आजाराचं मुख्य कारण नेमकं काय आहे, कुठून सुरुवात होते, काय सांगाल याबद्दल? ओके. हे जे आजार आहे त्याचे कारणं तसे भरपूर आहेत. यामध्ये आता बदललेली जीवनशैली आणि आहारविहार यामुळे हे आजार जास्त वाढत आहेत. यामध्ये हॉटेलिंग, स्पायसीस फूड खाण्याचे प्रमाण वाढलेले आहे. त्यानंतर एका जागेवर बसून राहणे. आता IT प्रोफेशनल्समध्ये आपण बसतो की 2-2, 3-3 पूर्ण 8-8, 10-10 तास त्यांचं एका जागेवर बसणं असतं. त्यामुळेही आजार वाढतात, कारण शरीराची उष्णता वाढते आणि पचनशक्ती कमी होते. त्यानंतर ड्रायव्हर लाईनमध्येही हे आजार जास्त आढळून येत आहेत, कारण एका जागेवर बसणे असतं आणि प्रवासही जास्त असतो. त्यानंतर प्रेग्नन्सीमध्ये, जेव्हा प्रेग्नन्सी असते त्या 9 महिन्यामध्ये हा प्रकार 40 ते 50% स्त्रियांमध्ये हा आजार जास्त आढळतो. निश्चितच डॉक्टर, आता तुम्ही याबद्दलच्या कारणं आम्हाला सांगितलंच, मात्र हे आजार टाळण्यासाठी लोकांनी नेमकी कोणती काळजी घेणं गरजेचं आहे? आत्ताच आपण जे कारणं बोललो, तर पेशंटनी जेवढे कारणं कमी करता येतील तेवढे कमी केले पाहिजे. त्यानंतर जे डेली 4 ते 5 लिटर पाणी डेली मिनिमम शरीरात गेले पाहिजे. असे का बरं? तर 4 ते 5 लिटर पाणी गेल्यामुळे डिहायड्रेशन कमी होईल आणि बरोबर. डिहायड्रेशन कमी झाल्यानंतर कॉन्स्टिपेशनचे जे त्रास आहेत ते कमी होतील. त्यानंतर जे हॉटेलिंग किंवा स्पायसीस फूड जे आहेत, जे आता आपण तर ते पूर्णपणे बंद करू शकत नाहीत, बरोबर. पण जेवढे जमेल किंवा जेवढं पॉसिबल आहे तेवढे त्याला कमी केलं पाहिजे. त्यानंतर आपले जे वर्किंग प्रोफेशनल्स आहेत त्यांना 2-2, 3-3 तास एका जागेवर बसून राहावं लागतं. तर कामामध्ये थोडंसं 1-2 तास झाल्यानंतर थोडं चाललं पाहिजे, जेणेकरून आपल्या शरीराची उष्णता तेवढी वाढणार नाही आणि हे त्रास होणार नाही. निश्चितच डॉक्टर, तुम्ही काळजी कोणती घ्यायची ही सांगितलीच, मात्र बऱ्याचदा लोक घरगुती उपाय करून पाहतात. तर मूळव्याधवर, भगंदर आणि फिशरसाठी काही घरगुती उपाय आहेत का जे उपयोगी ठरतील? नक्कीच, हा प्रश्न तुम्ही खूपच चांगला विचारला आहे. तर प्रत्येकाच्या मनात हा प्रश्न असतो की काही याला सुरुवातीला घरगुती उपाय आहेत का. तर प्रत्येकाने हे लक्षात घेतले पाहिजे की घरगुती उपाय असतात, पण ते एका लिमिटपर्यंत केले पाहिजे. मी तुम्हाला हं. उदाहरण हं, सांगतो. हं. जसे की एखाद्याला मूळव्याधाचा त्रास आहे, त्याला 1 वर्षापासून त्रास आहे,
तर सुरुवातीच्या 1-2 महिन्यामध्ये जर त्यांनी घरगुती उपचार केले तर ते ठीक आहे, परंतु एका लिमिट नंतर त्यांनी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे, जेणेकरून या आजाराची गंभीरता वाढणार नाही. तर आता जे घरगुती उपचार आहेत यामध्ये आपल्या आयुर्वेदामध्ये 5000 वर्षांपूर्वी ताकाला अमृतासमान म्हणजे श्रेष्ठत्व दिले आहे. तर हे हम्म. का दिले आहे? तर ताक हे हे बघा, हे आजार हम्म. तर आपली पाचनशक्ती कमी झाल्यामुळे होतात. तर त्यामुळे ताकाचे गुणधर्म आहेत की दीपन पाचन करणे, आपली पाचनशक्ती वाढवणे. तर दिवसातून 1 ग्लास ताक घेतले पाहिजे. यानंतर आपण घरगुती उपचार असे करू शकतो की डेलीच्या आहारामध्ये आपण फायबर रिच डाएट घेतला पाहिजे. म्हणजे काय? काकडी, बीट, गाजर, हिरव्या पालेभाज्या याने मूळव्याधाचा त्रास कमी होतो. हम्म. यानंतर आपण जसं सांगितलं की डेली 4 ते 5 लिटर पाणी तुम्ही घेतले पाहिजे. आणि आता सहज मेडिकलमध्ये त्रिफळा चूर्ण भेटते. तर ज्यांना आग जास्त होते किंवा हम्म. सूज जास्त आहे त्यांनी पाण्यामध्ये 2 चमचे त्रिफळा चूर्ण टाकून गरम पाण्यामध्ये सहन होईल तितकं सकाळी 15 मिनिटं आणि संध्याकाळी 15 मिनिटं त्रिफळा चूर्ण टाकून पाण्यामध्ये बसले तरी अगदी उत्तमच. सर, आम्ही असं ऐकलंय की गुरुवेद हेल्थ केअरच्या पायलो केअर प्रणालीमुळे हजारो रुग्ण पूर्णपणे बरे झालेत. तर पायलो केअर किटबद्दल आम्हाला सविस्तर माहिती द्या. नक्कीच. आपण मूळव्याध, फिशर आणि भगंदर या आजारांसाठी पायलोकेअर किट ही प्रणाली डेव्हलप केली आहे, बरोबर. जे की 100% आयुर्वेदिक आहे आणि गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र FDA अप्रूव्ड आहे. आणि GMP सर्टिफाईड युनिटमध्ये आपण हे किट बनवतो. यामध्ये जे सर्व औषधी असतात हे GMP सर्टिफाईड मॅन्युफॅक्चरिंग युनिटमध्ये बनतात आणि हो, ISO सर्टिफाईड देखील आहेत. आणि यामध्ये पायलोकेअर किटमध्ये वेगवेगळे प्रकारचे औषधं असतात जे की आपले डॉक्टर प्रिस्क्राईब करतात. त्यामध्ये जर आग असेल हम्म. किंवा खाज असेल याच्यासाठी आपण पायलोकेअर ऑइंटमेंट अशा प्रकारची औषधं आहेत. जर एखाद्याचे पोट साफ होत नसेल, खूप क्रोनिक कॉन्स्टिपेशन असेल तर त्यासाठी पायलोकेअर चूर्ण म्हणजे पायलोकेअर पावडर आहे. हम्म. जर एखाद्याला सूज असेल, फर्स्ट ग्रेड, सेकंड ग्रेड हिमोरॉइड्स असेल तर त्यासाठी आपण पायलोकेअर टॅबलेट्स हे सुचवतो. म्हणजे हम्म. एकंदरीत की हे पूर्ण असे एक किटच्या स्वरूपामध्ये आपण वेगवेगळे औषधं असतात ते की आपल्या पेशंटला अगदी सहज घरपोच ते घरपोच मागू शकतात. निश्चितच डॉक्टर, मात्र आज बाजारात मूळव्याधीसाठी अनेक औषधं उपलब्ध आहेत. पण पायलो केअर किटमध्ये असं काय वेगळेपणा आहे? पायलो केअर किटच का घ्यावं? नक्कीच. बघा, आज तुम्ही जसं बोलल्यात की हम्म. बाजारामध्ये आज भरपूर प्रोडक्ट्स उपलब्ध आहेत आणि ते अगदी सहज मिळू शकतात. पण हा जो आजार ज्यांना आहे त्यांनी खरंच एकदा बघितले पाहिजे की हे जे औषधं ते घेत आहेत हम्म. किंवा ज्यांना ते औषधं देत आहेत तर हे प्रोडक्ट्स खरंच FDA अप्रूव्ड आहेत का? किंवा ज्या मॅन्युफॅक्चरिंग युनिटमध्ये हे प्रोडक्ट्स औषधं बनतायत सर्व, हम्म. तर तो प्लांट GMP सर्टिफाईड आहेत का? किंवा हे प्रोडक्ट ISO सर्टिफाईड आहेत का? हम्म. आणि हे हे सगळं चौकशी करूनच घ्यावे. तर याच्यानंतर मी आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की असे प्रकारचे प्रोडक्ट घेतल्यानंतर हे खरंच ही गोष्ट जीवावरही देखील बेतू शकते. त्यामुळं ही सगळी चौकशी करूनच घ्यावी. आपण तुम्हाला आत्ताच जसं सांगितलं की आपले प्रोडक्ट हे FDA, GMP आणि ISO सर्टिफाईड आहेत. बरोबर. आणि विशेष बाब म्हणजे आपले आज 40 हेल्थ काउन्सलर किंवा मी झालो किंवा आपली डॉक्टरांची जी टीम आहे तर यांचे सगळ्यांचे परिश्रम आहेत, रिसर्च आहे आणि फॉर्म्युलेशन्स ही आपले तेवढे स्ट्रॉंग्स आहेत. म्हणजे आजपर्यंत आपण सहज गेल्या 7 ते 8 महिन्यामध्ये 10,000 रुग्णांना ही ट्रीटमेंट दिलेली आहे. त्यामुळं कुणालाही याचा साईड इफेक्ट नाही आणि 100% आयुर्वेदिक असल्यामुळे याचे कुठेही साईड इफेक्ट नाही. निश्चित डॉक्टर, तुम्ही पायलो केअर किट बद्दल सांगितलं. मात्र जर कुणाला पायलो केअर किट ऑर्डर करायची असेल तर त्यासाठी काय प्रक्रिया आहे? नक्कीच. ज्यांना मूळव्याध, फिशर आणि भगंदर हम्म. हे आजार आहेत त्यांनी नक्कीच एकदा गुरुवेद हेल्थ केअरमध्ये पायलोकेअर किट या प्रणालीसाठी नक्कीच संपर्क केला पाहिजे. यामध्ये याची प्रक्रिया कशी आहे हे मी तुम्हाला सांगतो. यामध्ये जेव्हा पेशंट आम्हाला कॉल करतात किंवा व्हॉट्सअपवरती मेसेज करतात तेव्हा आमची हेल्थ काउन्सिलरची जी टीम आहे ती थोड्याच वेळामध्ये तुम्हाला कॉल करते आणि तुमचा जो आपला पेशंटचा हिस्ट्री फॉर्म आहे तो पूर्णपणे डिटेलमध्ये, म्हणजे तुम्हाला आजार काय आहे, तुमचे लक्षणं काय आहे, त्यात तुमचा ग्रेड कोणता आहे, हा पूर्ण फॉर्म जो आहे तो भरून घेतात. त्यानंतर आमची सिनियर डॉक्टरांची टीम जी असते ते तो फॉर्म चेक करतात आणि तुम्हाला पायलोकेअर किटमध्ये कोणत्या औषधांची गरज आहे, कोणते औषधं द्यायची तुमच्या लक्षणानुसार ठरवून तुम्हाला अगदी 3 ते 4 दिवसांमध्ये ही जी पायलोकेअर किट आहे ती कॅश ऑन डिलिव्हरी ही तुम्हाला अगदी 3-4 दिवसामध्ये घरपोच मिळून जाते.
निश्चितच डॉक्टर, मात्र पुढील काही वर्षात गुरुवेद हेल्थ केअरसाठी तुमचं विजन काय आहे? नक्कीच. बघा, गुरुवेद हेल्थ केअरमध्ये आपण जी आता आयुर्वेदिक प्रणाली किंवा आयुर्वेदिक औषधोपचार पेशंटला देत आहोत, हे आपण कार्य पूर्ण महाराष्ट्रात हाती घेतलेलं आहे. बरोबर. पण आता जे आपल्याला ट्रीटमेंट द्यायची आहे, हे होम डिलिव्हरीसाठी किमान 3 ते 4 दिवस पेशंटला लागतात. यामध्ये खूप अडचणी येऊ शकतात किंवा येत आहेत थोड्याफार. तर या अडचणींसाठी आपल्याला प्रत्येक जिल्हा, तालुका लेव्हलला आपले गुरुवेद हेल्थ केअरचे सेंटर उभारण्याची इच्छा आहे. ज्यामध्ये पेशंट त्याला हे लक्षणं जाणवल्यानंतर तो त्याच्या जवळच्या सेंटरमध्ये जाऊ शकतो आणि हं. नक्कीच तिथून तो उपचारही घेऊ शकतो किंवा जे आपली पायलो केअर किट जी प्रणाली आहे आपली, हं, हं. ते जवळच्या सेंटरमध्ये अगदी सहजरित्या घेऊ शकतो. बरं, यानंतर पुढे आपण बघितले तर काही आजार असे आहेत, याच्यात हं. आपण 3rd ग्रेड, 4th ग्रेड, पायलच्या या ग्रेडमध्ये थोडं औषध मेडिसिनल ट्रीटमेंट आपण जी देतोय, तर ते थोडं त्यांना वेळ लागतो किंवा याचे उपचार हं. करणे कठीण आहेत. तर यासाठी आपल्याला जिल्हा, तालुका लेव्हलला असे हॉस्पिटल उभारायचे आहेत, जेथे आपण आयुर्वेदिक पद्धतीने, क्षारसूत्र पद्धतीने, विना ऑपरेशन याचे उपचार करू शकतो. निश्चितच डॉक्टर, तुम्ही आता तुमचं पुढचं विजन देखील सांगितलेलं आहे आणि मूळव्याध, भगंदर या सगळ्या गोष्टींबद्दल आम्हाला आता तुम्ही सांगितलंच. मात्र आता शेवटी आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आमच्या प्रेक्षकांना तुम्ही काय सल्ला द्याल? नक्कीच तुमच्या माध्यमातून मी आज प्रेक्षकांना सांगू इच्छितो, की आज जे मूळव्याध, फिशर आणि भगंदर त्याच्यासाठी आपण जे कारणं सांगितली, ती जेवढे होईल तेवढे टाळता येईल तेवढे टाळावेत. आणि त्याच्या व्यतिरिक्त आज मार्केटमध्ये औषधांचा खूप बाजार चाललेला आहे. तर अशा औषधांना जे जे की सर्टिफाईड नाही आहेत, तर अशी औषधं न घेता कुठेतरी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा किंवा गुरुवेद हेल्थ केअरशी संपर्क साधावा आणि घरगुती उपचार एका लिमिटपर्यंत करावे. 1 ते 2 महिन्यापर्यंत घरगुती उपचार ठीक आहे. त्यानंतर तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. निश्चितच डॉक्टर, तुम्ही खूप छान मार्गदर्शन आम्हाला केलं आणि आमच्या प्रेक्षकांना याचा फायदा नक्कीच होईल. तुम्ही इथे आलात वेळात वेळ काढून, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. तर डॉक्टर मात्र या विशेष कार्यक्रमात वेळ झाली इथेच थांबायची. पुन्हा भेटूया नवीन विषयासहित. तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा लोकशाही मराठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.